शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। 60वा वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख काय म्हणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती माटुंगा किंग सर्कल येथील षण्मुखानंद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। गर्दी जर पाहायला गेली तर षण्मुखानंद येथे हा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे उपस्थितांना, कार्यकर्त्यांना, खासदार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, संबोधणार आहेत। मात्र त्यापूर्वी या वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। गर्दी इतकी आहे की षण्मुखानंद सभागृह हे पूर्णपणे खचाखच भरलेलं आहे। साधारणतः जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना बसायला जागा नाही आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती 60वा वर्धापन दिनानिमित्त यंदा या वर्धापन दिनाला जी काय भाषणं होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती भाषणं ऐकण्यासाठी आणि जो बंड शिवसेनेमध्ये झालाय तो त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे नेमका काय म्हणणार हे ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दृश्य जर पाहायला गेली तर सभागृहातली आतली सभेत ज्या प्रकारे षण्मुखानंद सभागृहात ज्या प्रकारे आपण पाहतोय ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती षण्मुखानंद जे हॉल आहे त्याच्या बाहेर सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणातली ही मोठ्या प्रमाणातली गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही गर्दी जर आपण या ठिकाणी पाहिली, समोर आपल्याला स्क्रीन लावल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहतो आपण समोर ही आपल्याला स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी पाहायला दिसत आहे। स्क्रीन लावण्यात आलेली असून संपूर्ण या स्क्रीनवरती उद्धव ठाकरेंचं भाषण असेल, नागरिकांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी जे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे ते या बाहेर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते बसून या ठिकाणी जे वर्धापन दिनानिमित्त ज्या प्रकारे भाषण जे ते आपण पाहतोय सुरू आहे त्या भाषणाचा ते या ठिकाणी बाहेर बसून ते भाषण ऐकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणातली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। जो षण्मुखानंद हॉलकडे जाणारा रस्ता आहे तो कार्यकर्त्यांनी पूर्णपणे भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे निश्चितच आजचा हा वर्धापन दिन सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे। साधारणतः पाहतोय की ज्या प्रकारे बंड 6 खासदारांनी शिवसेनेची साथ सोडलेली आहे, शिवसेना ठाकरे गटाची ज्या प्रकारे साथ सोडलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे नेमकं काय संबोधित करणार, उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गर्दी जर आपण पाहतो या ठिकाणी हा जो मार्ग आहे तो वाहतुकीचा मार्ग आहे, मात्र वाहतुकीचा मार्ग असताना आता मात्र खचाखच भरल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे षण्मुखानंद हॉलमध्ये गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही सध्या या हॉलच्या बाहेर सुद्धा गर्दी जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असून या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।